नमस्कार. माझ्या सर्व अंगणवाडी मैत्रिणींनो तसेच लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की जे कोणी लाभार्थी आहे, जे लाडकी बहिणीचे फॉर्म भरलेले आहे व त्यांचे सर्व हप्ते आजपर्यंत चालू होते, परंतु आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते ज्या लाभार्थ्यांचे आलेले नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांनी एक आपला विनंती अर्ज जे झेरॉक्समध्ये मिळते तो विनंती अर्ज, त्याच्यामध्ये विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत अर्जदार आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक म्हणजेच आपण जो नारी शक्ती दूत किंवा पोर्टलवर लाडकी बहिणीचा जो फॉर्म भरलेला आहे तर त्या फॉर्ममध्ये खाली पावती जी असते तिथे अंगणवाडी सेविकेची स्वाक्षरी, तिथे आपला एक पावतीचा क्रमांक असतो जो नारी शक्ती दूत असेल तर NYS चा असतो आणि समजा जर पोर्टलवर फॉर्म भरला असेल तर CHPO अशा प्रकारचा तो नंबर असतो. तो नंबर त्या फॉर्म मध्ये अर्ज क्रमांक म्हणून लिहायचा असतो. तसेच मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ या तारखेपासून बंद झालेला आहे. त्यानंतर तारीख, मोबाईल नंबर, अर्जदाराची सही आणि त्या अर्जासोबत, त्या विनंती अर्जासोबत लाभार्थ्याचा आधार कार्ड, लाभार्थ्याचा पतीचा किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थ्याची TC किंवा मतदान कार्ड, तसेच लाभार्थ्याचा रेशन कार्ड इत्यादी माहिती भरून आणि ते डॉक्युमेंट्स त्याला जोडून संबंधित अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज देण्यात यावा ही विनंती.